आपण मॉड्यूल नंबर 3 मध्ये पाहतो आहोत की कुठल्याही ठिकाणी जिथं ब्रेकिंग केलेलं आहे, ब्रेकडाऊन करून एखादा पोलीस ऑफिसर काय करू शकतो, सर्च करू शकतो. आता सर्च अँड सीजरचं जे आहे त्याची कॉन्स्टिट्यूशनल ॲस्पेक्ट आहेत का याला? कॉन्स्टिट्यूशनल ॲस्पेक्ट ऑफ व्हॅलिडिटी ऑफ सर्च अँड सीज प्रोसिडिंग और कॉन्स्टिट्यूशनल व्हॅलिडिटी ऑफ आर्टिकल 91 ऑफ CRPC. हे अशा प्रकारचे प्रश्न येतात तुम्हाला. इवन JMFC मध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ओके, कॉन्स्टिट्यूशनल व्हॅलिडिटी काय आहे सेक्शन 91 ची CRPCच्या? द कंप्लीट प्रोसिजर ऑफ कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर इज बेस्ड अपॉन द प्रिन्सिपल ऑफ जस्टिस अँड फेअरनेस, वन ऑफ द फंडामेंटल प्रिन्सिपल. ओके, जस्टिस आणि फेअरनेसला अंडरलाईन करा. हे एक बेसिक प्रिन्सिपल आहे, फंडामेंटल प्रिन्सिपल आहे ऑफ लीगल ज्युरिस्प्रुडन्स अँड नॅचरल लॉ. ओके, is that any person who is accused of any offense should be given an equal chance to be heard and to defend himself in the court of justice. हे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉमध्ये तुम्ही शिकलेले आहात. ओके, आणि आपल्याला सगळीकडे हे फॉलो करायचं आहे. ज्युरिस्प्रुडन्समध्ये असू दे, कुठल्याही कायद्यात असू दे, कुठल्याही न्यायव्यवस्थेत असू दे, किंवा डे टू डे लाईफमध्ये आपल्याला प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस फॉलो करावंच लागतं. हिअर टू द अदर साईड, आपल्याला दुसऱ्यांची बाजू ऐकून घ्यावीच लागते. इट इज इन हार्मनी ऑफ दीज प्रिन्सिपल्स दॅट देर आर सर्टन प्रोव्हिजन्स इन कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिडिंग 1973. हार्मनी म्हणजे कायच्या संबंधामध्ये, याच्या सहभागामध्ये. रिलेटेड टू द प्रोसेस ऑफ प्रोसिडिंग प्रोव्हिजन्स इन सेक्शन 161 सब क्लॉज 3 अँड प्रोव्हिजन इन सेक्शन 162 ऑफ कोड स्पेसिफाय दॅट any statement recorded by the police officers during the course of investigation shall not be signed by the person making the statement. shall not ला महत्व आहे, त्यांनी सही करायची नाही त्याच्यावर. ओके, similarly supporting provisions upholding the proposition of legal jurisprudence against the protection of self incrimination, स्वतःविरुद्ध साक्ष सुद्धा द्यायची नाही, has been provided as a fundamental right under part 3 of our Constitution of India. स्वतःविरुद्ध साक्षही द्यायची नाहीये, त्याच्यावर सही करायची नाहीये, म्हणजे स्वतःला काय करायचं आहे, त्यांनी प्रोटेक्ट करण्याचा अधिकार त्याला आहे. इन आर्टिकल ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, इन आर्टिकल 20 सब क्लॉज 3, it states that no person accused of any offense shall be compelled to be a witness against himself. स्वतःविरुद्ध साक्ष द्यायला कुणालाही जबरदस्ती करता येणार नाही. ती व्यक्ती स्वतःविरुद्ध साक्ष देईल कशी, ती स्वतःची साक्षीदार कशी बनेल, शक्य नाही हे. त्यामुळे याला प्रोहिबिट केलेलं आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 20 सब क्लॉज 3 च्या अंडर. ओके, सेक्शन 91 ऑफ द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर डील्स विथ द पॉवर ऑफ द कोर्ट्स. कोर्टाच्या पॉवर्स काय हे सांगितलेलं आहे आपल्याला 91 मध्ये. and police authorities regarding search and seizure of document or thing. Okay, section 91 of CRPC with head note process of compelled production of things states as below. section 91 काय बोलतं ते पाहूया. whenever any court or any officer in charge of a police station considers that the production of any document or other thing is necessary or desirable for the purpose of any investigation, inquiry, trial or before such a court, or other proceedings under this code by or before such a court or officer, such court may. ओके, जेव्हा एखादी वस्तू किंवा एखादं डॉक्युमेंट किंवा एखादी व्यक्ती, डॉक्युमेंट किंवा वस्तू ही जेव्हा आपल्याला गरजेची आहे, कशासाठी, इन्व्हेस्टिगेशनसाठी, इन्क्वायरीसाठी, ट्रायलसाठी किंवा अदर प्रोसिडिंगसाठी आपल्याला एखादी वस्तू गरजेची आहे, या कोडखाली म्हणजे CRPC खाली कुठे, बिफोर सच कोर्ट और ऑफिसर, त्यावेळेस सच कोर्ट मे इशू अ समन्स और सच ऑफिसर अ रिटन ऑर्डर टू द पर्सन इन whose possession or power such document or thing is believed. आपण आधीच हे पाहिलेलं आहे की त्याला काय करायचं आहे, रायटिंगमध्ये ऑर्डर द्यायची की तुझ्याकडे ती वस्तू आहे ती आणून तू आम्हाला दे. लगेच जाऊन सीज करायची नाही किंवा लगेच जाऊन तिथे ब्रेकडाऊन करायचं नाही. आधी नोटीस द्यायची, त्याला समजायचं, समन्स द्यायचं आहे.
in whose possession or power such document or thing is believed. Okay, to be requiring him to attend and produce it or to produce it at the time and place stated in the summons or order. Okay, इथपर्यंत समजलं. आता पाहूया दुसरं काय सांगितलंय. एनी पर्सन रिक्वायर्ड अंडर दिस सेक्शन merely to produce a document or other thing shall be deemed to have complied with the requisition if he causes such a document or thing to be produced instead of attending personally to produce the same. किंवा ती वस्तू किंवा ते डॉक्युमेंट आपल्याला हवं आहे, असं कंपल्शन नाही की ती वस्तू किंवा डॉक्युमेंट तो पाठवून देऊ शकतो कुणाकडेही, त्यांनी स्वतः अटेंड राहण्याची गरज नाही. कळालं सेक्शन 91 काय आहे ते. आता हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पाहूया याचा. द प्रिन्सिपल सपोर्टिंग द लिगल ज्युरिस्प्रुडन्स फर्स्ट मेन्शन इन द 5th अमेंडमेंट ऑफ अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन विच स्टेट्स दॅट, अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनमध्ये पहिल्यांदा हे दिलं गेलं, नो पर्सन शॅल बी कंपेल्ड इन एनी क्रिमिनल केस टू बी अ विटनेस्ड अगेन्स्ट हिमसेल्फ. क्रिमिनल केसेसमध्ये आपल्याच विरुद्ध साक्ष द्यायला कुठल्याही माणसाला बांधील करू शकत नाही तुम्ही, किंवा कुठल्याही माणसाला जबरदस्ती करू शकत नाही. गुन्हा कबूल कर जबरदस्ती करता येणार नाही. ओके, द सेम प्रिन्सिपल हॅज बीन एम्बडीड इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन अंडर आर्टिकल 20 सब क्लॉज 3 बट विथ सम डिफरंट वर्ड्स. शब्द काय केलंय, अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनमधूनच आपण हे घेतले, पण काही वेगळे शब्द आपण वापरलेले आहेत. पहा काय. Article 20 sub clause 3 states that no person accused of any offense shall be compelled to be witnessed against himself. स्वतः विरुद्ध साक्ष द्यायला कुठल्याही माणसावर जबरदस्ती करता येणार नाही. Right against exploitation. The expression to be a witness is of much concern as it will determine the extent to which there is a complete umbrella against self-incrimination. टू बी विटनेसचा अर्थ खूप मोठा आहे. काय केलेलं आहे, देअर इज अ कम्प्लीट अम्ब्रेला अगेन्स्ट सेल्फ इन्क्रिमिनेशन. स्वतः विरुद्ध साक्ष देऊ नये म्हणून स्वतःची एक छत्री बनवलेली, म्हणजे एक प्रोटेक्शन दिलेलं आहे. ओके, द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट इन MP शर्मा वर्सेस सतीश चंद्रा स्टेटेड दॅट टू बी अ विटनेस मीन्स टू बिकेम अ विटनेस बट नॉट टू अपियर ॲज अ विटनेस. स्वतःसाठी साक्ष देऊ शकतो पण ॲज अ विटनेस म्हणून तो अपियर होऊ शकत नाही. Thus, the protection of self-incrimination not only extend to the compared testimony but also to pre-trial investigation and interrogation. Okay, the similar interpretation of the phrase has been followed by the apex court in सेमच केस आहे, सिमिलर इंटरप्रिटेशन दिलेलं आहे. श्यामलाल मोहन चौकसी वर्सेस स्टेट ऑफ गुजरात, स्टेट ऑफ बॉम्बे वर्सेस काथी कालू ओघाड. ओके, या 2 केसेस आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा सेम स्टेटमेंट दिलेलं आहे. काय दिलेलं आहे की कुठलाही व्यक्ती स्वतःच्या विरुद्ध साक्ष देऊ शकत नाही किंवा त्याच्यावर कुठलीही जबरदस्ती केली जाणार नाही की तू स्वतः विरुद्ध साक्ष दे. ओके, हाऊएव्हर अपार्ट फ्रॉम द सिमिलर इंटरप्रिटेशन अपेक्स कोर्ट मेड अनदर इंटरप्रिटेशन इन कालू ओघाड्स केस. काय केलेलं इंटरप्रिटेशन, वेअर द मेजॉरिटी स्टेट्स दॅट टू बी अ विटनेस मीन्स प्रोव्हाइडिंग नॉलेज इन रिस्पेक्ट ऑफ रिलेव्हंट फॅक्ट्स बाय मीन्स ऑफ oral statements in writing by the person who has personal knowledge of the fact to be communicated to the court or to any officer holding investigation. या शब्दाचा अर्थ पुन्हा काय केलेलं आहे पहा. इन रिस्पेक्ट टू बी विटनेस म्हणजे काय आहे, प्रोव्हाइडिंग नॉलेज द्यायचं आहे. कशाच्या संदर्भात, बाय मीन्स ऑफ ओरल स्टेटमेंट द्यायचं आहे किंवा रायटिंगमध्ये द्यायचं आहे. बाय द पर्सन हू हॅज पर्सनल, स्वतःविषयी पर्सनल नॉलेज असणारच आहे. समजा मी एखादा मर्डर केलं, मला माहिती आहे मी मर्डर केलं आहे, पण माझ्यावर कोर्ट जबरदस्ती करू शकणार नाही की मीच माझ्या विरुद्ध साक्ष द्यायची आहे. ओके, हां, गुन्हा कबूल झाल्यानंतर किंवा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर मग डिसाईड करता येईल की काय करायचं आहे. बट हिअर स्वतःला त्याच्यावर जबरदस्ती करता येणार नाही. म्हणजे टू बी अ विटनेसचा अर्थ खूप ब्रॉड घेतला गेलेला आहे याच्यामध्ये. आता कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी काय आहे पाहूयाची. Article 20 subclause 3 states that no person should be accused to be a witness against himself. स्वतःच्या विरुद्ध आपण साक्षीदार बनत नाही. The protection against self-incrimination
under Indian Constitution is based on the principle nemo tenter prodere or nemo tenter scriptum occuser. ओके, हे प्रिन्सिपल्स विचारले जातात कधी कधी शॉर्ट नोटला. विच मीन्स दॅट, काय अर्थ आहे याचा? अन अक्युज्ड कॅन नॉट बी कंपेल्ड टू बी अ विटनेस्ड अगेन्स्ट हिमसेल्फ. अक्युजवर स्वतः विरुद्ध साक्ष देण्याची कुठलीही कंपल्शन, जबरदस्ती केली जात नाही. इट इज द स्टेट्स ड्युटी टू प्रूव्ह अक्युज्ड गिल्टी विदाउट एनी रिझनेबल डाऊट. बियॉन्ड द रिझनेबल डाऊट हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा. इथं रिझनेबल डाऊटच कुठंही छोटीशी पण अशी शंका न राहता ती व्यक्ती अक्युज्ड हे सिद्ध करायचं आहे. द प्रिन्सिपल इज जस्ट बेस्ड ऑन गिव्हिंग इक्वल अपॉर्च्युनिटी टू अक्यूज टू नो व्हॉट चार्जेस आर लेव्हल्ड अगेन्स्ट हिम अँड देन ऑन द बेसिस ऑफ दॅट ही विल प्रिपेअर अ प्रॉपर डिफेन्स फॉर हिम. त्याला चार्जेस कळायला पाहिजेत की त्याच्यावर कुठल्या कुठल्या केसेस लावले गेलेले आहेत, आणि जेव्हा त्याच्यावर आपण केसेस लावलेल्या जेव्हा लक्षात येतील, जेव्हा सापडतील, तेव्हाच तो स्वतःचं प्रोटेक्शन करू शकेल, तेव्हाच तो स्वतःला डिफेंड करू शकेल. ओके. फ्रॉम टाइम टू टाइम कॉन्स्टिट्यूशनल व्हॅलिडिटी ऑफ वॉरंट अंडर सेक्शन 93(1) हॅड बीन रेज्ड इन द कॉन्टेक्स्ट ऑफ आर्टिकल 20 सबक्लॉज 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनल वॉरंटची व्हॅलिडिटी वाढत चाललेली आहे, वेळोवेळी त्याची किंमत वाढत चाललेली आहे अंडर आर्टिकल 20 सबक्लॉज 3. So, the contentions were raised by many jurists and scholars that any person in section 19 subclause 1 also includes the accused person with other witnesses. Any person चा अर्थ होतो accused सुद्धा त्याच्यामध्ये येतो witness बरोबर. Therefore, if an accused person does not obey the summons, he will have to face the compelled search in his house, which shows the compulsion, but on accused, this compulsion put on the accused not only completely violates the fundamental right guaranteed under Article 20 subclause 3, but also it an violation to privacy. पहा, त्याच्यावर कंपल्शन केले, समन्स पाठवले, त्याच्यावर सर्चचं कंपल्शन केलं, तर हे काय आहे? व्हायलेशन ऑफ त्याच्या प्रायव्हसीचं आहे. ओके. The apex court in Shamlal Mohanlal Choksi versus State of Gujarat held that the term any person in section 91 of CRPC does not include the person accused of any offense and no notice be issued to accused. Accused ला कुठली नोटीस पाठवली जाणार नाही, जी विटनेसला पाठवली जातात ती नोटीस accused ला जाणार नाही. Conclusion पाहूया. The search conducted by a police officer or any investigating authority will be valid only if it is conducted without any help of the person against whom a search warrant has been issued. त्या माणसाची अक्यूजची हेल्प न घेता जे सर्च अँड सीज केलं जातं ते काय आहे? लीगल आहे. पण जर समजा त्याच माणसाची मदत घेऊन जर हे केलं गेलं, त्याच्यावर जबरदस्ती करून जर हे केलं गेलं, तर त्यावेळेस काय होईल? वॉरंट ज्याच्यावर इश्यू आहे त्याच्यावरच जबरदस्ती केली आणि त्याच्याकडून आपण सर्च करण्याचा प्रयत्न केला, तर दिस इज इलिगल. इट इज concluded that the right against self incrimination is not an absolute right. हे पण महत्त्वाचं आहे. आपला कुठलाही राईट हा ॲब्सोल्यूट राईट नाही, परिपूर्ण राईट नाही आहे. काय प्रोव्हाइड केलं आहे? प्रोव्हाइडेड टू द अक्यूज, बट इन its interpretation laid down in Maneka Gandhi case states that procedure established by law is to be just, fair and reasonable असायला पाहिजे. The court observed that any procedure will ensure justness and fairness only when in respect the right of both victims and accused equally. विक्टिमलाच राईट आहेत, अक्यूजला राईट नाही असं नाही, दोघांना इक्वल राईट आहेत. On the contrary, we can see the present law violates the equal protection of the law under Article 14 of the accused. So, to maintain justness, when law is incriminating, that is for forcing accused for self-incrimination, then it should be inadmissible. त्या अक्यूजवरच जर जबरदस्ती झाली स्वतःविरुद्ध साक्ष देण्याची, तर हे कसं आहे? डिसमिस करण्यासारखं आहे. ओके, थँक्यू. इट्स एंड ऑफ module number 3. We'll start our next module in next lecture. Thank you.